अनपेक्षित प्रेम भाग 10। आता मात्र रियाच्या डोळ्यातून टपाटपा आसू पडायला लागले होते। रिया म्हणाली, आई हा विषय आता कशाला काढलास ग तू? तेव्हाचं तेव्हा बघून घेतलं असतं ना। कविताबाई म्हणाली, अगं काय बघशील, मुलांना आई वडील दोघांची गरज असते रिया। पूर्ण आयुष्य बाकी आहे वेदूंचं, तिचं शिक्षण, लग्न, स्वप्न कसं करशील ग तू एकटी? आणि म्हणजे पैसा पुरवशील तू, दिवस रात्र एक करून खूप काम करून पैसे कमवून तिच्या गरजा भागवशील, पण त्या फक्त गरजाच। मनाच्या गरजा वेगळ्या असतात। वेदू जेव्हा तिच्या मित्रमैत्रिणींना बाबांना बघेल तेव्हा तिला पण बाबा हवे असतील। अगं काही नाही, लोकांचा नाईलाज असतो म्हणून त्यांना त्यांचं मूल एकट्याने वाढवावं लागतं, पण तुझं तसं नाही ना। तुझ्याकडे तर समोरून संधी चालून आलेली आहे ना, तरी तू नाकारत आहेस। रिया म्हणाली, संधी? कसली संधी? कविताबाई म्हणाली, हो त्या अभिषेक भोसलेंना करायचं आहे ना तुझ्याशी लग्न। वेदूची पूर्ण जबाबदारी घ्यायला तयार आहेत ना ते। लग्नाची मागणी घातली ना त्यांनी तुला। अगं तू साधा विचारही केला नाही, सरळ नकार देऊन दिलास। कविताबाईंचं बोलणं ऐकून तर रियाच्या पायाखालची जमीनच सरकली। रिया म्हणाली, आई हे सगळं तुला कसं माहिती? अभि दुपारी आले होते घरी, सांगितलं त्यांनी मला हे सगळं, आणि मला तुझा निर्णय अजिबात पटलेला नाही आहे। आता मात्र रियाला आणखीनच राग यायला लागलेला होता अभिचा। साफ नकार दिला होता ना तिने त्याला, मग त्याला असं परस्पर घरी येण्याची काय गरज होती? रिया पुढं काही बोलणारच तो समोरून वेदूचा आवाज यायला लागला। रियाने पटकन तिचे डोळे पुसले आणि स्वतःला थोडं सावरलं। वेदू म्हणाली, मम्मा तुला माहित आहे का ग, मी आणि राधिका मावशीने नूडल्स खाल्ले आणि नंतर आईस्क्रीम पण। रिया म्हणाली, अरे वा, म्हणजे खूप मज्जा केली तुम्ही। वेदू म्हणाली, यस खूप। घरातील गंभीर वातावरण बघून राधिकाच्या लक्षात आलं होतं की रियाचं आणि तिच्या आईचं बोलणं झालेलं आहे ते। राधिका म्हणाली, वेदू यू हॅव स्कूल टुमारो? वेदू म्हणाली, हो, नूडल्स इतके खाल्ले ना की आता मला खूप झोप येत आहे। गुड नाईट एव्हरीवन। राधिका म्हणाली, रिया मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे। रिया म्हणाली, जर तुला अभि आणि लग्न या विषयांवर बोलायचं असेल तर मला काहीच नाही बोलायचं। कविताबाई म्हणाली, बघ म्हटलं होतं ना मी, मतलबी आहे ही, फक्त स्वतःचाच विचार करते। राधिका म्हणाली, काकू तुम्ही प्लीज शांत व्हा ना, आणि रिया मला खरंच तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, एकदा माझं ऐकून तर घे। रिया आणि राधिका दोघीही गच्चीवर येऊन बसल्या होत्या। रिया म्हणाली, राधिका तू पण जर मला अभिशी लग्न कर हे सांगणार असेल तर प्लीज मला काहीच ऐकायचं नाही आहे। राधिका म्हणाली, मी असं तुला काहीच सांगणार नाही आहे रिया, तुझं आयुष्य आहे आणि निर्णयही तुझाच असेल। तू अभिला होकार किंवा नकार काही पण दे, माझं काहीच म्हणणं नाही आहे, पण तू तुझा निर्णय घ्यायच्या आधी तुला अभिबद्दल सगळं माहिती असायलाच हवं। रिया म्हणाली, मला नकार द्यायचा आहे राधिका, त्यामुळं मला त्याची कुठलीही माहिती नको आहे। राधिका म्हणाली, तरीही जरी नकार देणार असशील तरीही सगळी माहिती हवी। कुठलेही निर्णय घ्यायच्या आधी तू सरासर विचार करावा असं मला वाटतं। एकदा फक्त एकदा मला काय म्हणायचे आहे ते ऐकून घे। रिया म्हणाली, ठीक आहे बोल राधिका। राधिका म्हणाली, दीपा हे नाव ऐकलं आहेस ना तू कधी? रिया म्हणाली, हो, पावसामुळे एकदा अभि सरांच्या घरी लटकले होते तेव्हा तिथे काम करणाऱ्या मावशीकडून दीपा हे नाव ऐकलं होतं मी। राधिका म्हणाली, मग तुला माहीत आहे का ही दीपा कोण आहे तर? रियाने नाही म्हणून मान हलवली। राधिका म्हणाली, सी इज अन एक्स वाईफ ऑफ अभि। बापरे, ताडकन उठून बसली ना रिया, धक्काच बसला तिला तर माहीतच नव्हतं अभिचं लग्न पण झालेलं आहे म्हणून। म्हणजे त्या दिवशी त्या कामवाल्या मावशी जी दीपा मॅडम करत होत्या, ती दीपा मॅडम म्हणजे अभिची पहिली बायको? रिया म्हणाली, काय अभि सरांचं लग्न झालेलं आहे? राधिका म्हणाली, हो तू बरोबर ऐकलंस, लग्न झालेलं आहे त्यांचं। रिया म्हणाली, मग त्यांना आता दुसरं लग्न का करायचं आहे? आणि त्यांची पहिली बायको कुठे असते आता? राधिका म्हणाली, ते नाही माहिती, पण भारतात नसते एवढं मात्र मला माहीतच आहे। रिया म्हणाली, मला काहीच कळत नाही आहे। राधिका म्हणाली, मी सांगते। आकाश अभि लहानपणापासूनचे मित्र, आधी शाळेत सोबत होते, नंतर कॉलेजमध्ये। अभिच्या वडिलांना 2 फॅक्टऱ्या होत्या। लहानपणापासूनच अभि त्यांच्या वडिलांच्या काम करताना बघायचा, पण त्यांच्या वडिलांकडे मात्र त्यांच्यासाठी काही वेळ नव्हता।
नाती वगैरे त्यांना माहीतच नव्हती. अजूनही तसं त्यांना ते कळतच नाही म्हणा. अभिच्या आईचे वडील मंत्री होते. अभिच्या वडिलांनी त्यांच्याशी लग्न फक्त आणि फक्त पैशासाठी केलं. अभिच्या आईंशी लग्न झाल्यावर मग तर काही बघायचं कामच नव्हतं. सासरे मंत्रीच असल्यामुळं त्यांची सगळी कामं पटापट व्हायला लागली. मग या सगळ्यात अभिच्या आईला मात्र काहीच किंमत नव्हती. घरात काम करायला आणलेली फक्त एक बाई असं समज हवं होतं. पण या सगळ्यात अभि त्यांच्या आईचा खूप जवळ होता. विशेष म्हणजे मनाने जवळ होता. आकाश आणि अभि जेव्हा कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होते तेव्हा कॉलेजमध्ये एक नवीन ॲडमिशन झाली. पहिल्या वर्षाला दीपा पांडे, कॉलेजमधली सर्वात सुंदर मुलगी सहज हवी तर. तिला पाहता क्षणी प्रेमात पडला होता तिचा अभि. पूर्ण 1 वर्ष प्रयत्न केला होता. माहीत आहे त्याने तिचा होकार मिळवायला. आणि मग कुठे ती हो बोलली. अभिला नोकरी करण्यात काहीही रस नव्हता आणि एकंदरीत त्यांच्या वडिलांची काम करायची पद्धत बघून त्याला त्यांच्यासोबतही काम करायला आवडत नव्हतं. त्याला त्याचा नवीन बिझनेस सुरू करायचा होता आणि त्यासाठी पैसे लागणार होते. अर्थातच ते पैसे वडिलांकडे मागण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. आधी त्यांच्या वडिलांनी नकार दिला, पण मग नंतर त्याला अट घातली, तू तुझ्या मामाच्या मुलाशी लग्न कर, मग तुला हवं तेवढे पैसे देतो. कसं शक्य होतं ना ते. अभि दीपाला सोडून कुठल्याही मुलींचा विचार करणं शक्यच नव्हतं. पण त्यांचे वडील ठाम होते. कारण अभिचे मामाही राजकारणात उतरलेले होते. त्यांचे म्हणजे धडाडीचे नेतृत्व. आज नाही तर उद्या तेही मंत्री होणारच होते. अभिचे वडील फक्त फायदा बघत होते. पण अभिही मागे हटायला तयार नव्हता. शेवटी त्याला दीपाबद्दल घरी सांगावंच लागलं. आता मात्र त्याचे वडील लगेच तयार झाले. कारण दीपाचे वडील म्हणजे त्यावेळी शहरातले मोठे उद्योगपती होते. अभिचे मामा काय त्यांच्यासमोर. अभिला खरं तर लग्न इतक्या लवकर करायचं नव्हतं, पण त्यांच्या बाबांसमोर त्याचं काही चालत नाही. अभि आणि दीपाचं लग्न झालं. पण लग्नानंतर मात्र त्यांची आई त्यांच्यापासून दुरावली. अभिची मामाची मुलगी काय किंवा दीपा काय, त्यांच्या आईला दोघीही आवडत नव्हत्या. पण मुलाच्या प्रेमाखातर त्या काही बोलल्याच नाहीत. दीपाचं कॉलेज सुरू होत होतं तेव्हा तिचं लग्न झालं. तिचं वागणं मात्र चांगलं नव्हतं. कधी पण घरी यायचं, कधी पण जायचं, पार्टी अटेंड करणं, पबमध्ये जाणं हे तर तिचं नियमितच होतं. लग्नाआधी पण ती हे सगळं करायचीच आणि अभिलाही याबद्दल काहीच हरकत नव्हती. पण त्यांच्या आईला काही ते पटत नव्हतं. 1-2 वेळा त्यांनी तसं बोलून दाखवलं दीपाला. पण दीपा लहानपासून लाडात वाढवलेली मुलगी, तिला त्यांचं बोलणं काही सहन नाही झालं. हळूहळू ती अभिचे त्यांच्या आईविरोधात कान भरू लागली. ती कशी चांगली आणि त्यांची आई कशी खराब हे त्यांना पटू लागली. पण अभिने त्यांच्याकडे कानडोळा केला. नवीन बिझनेस सेट झाला होता त्यांचा. त्यात लक्ष फक्त त्यांच्या कामात होतं. दीपाशी लग्न झाल्यावर कबूल केल्याप्रमाणे त्यांच्या वडिलांनी त्याला बिझनेससाठी फंड दिला आणि म्हणूनच अभिने कंपनीचे 70% शेअर त्यांच्या वडिलांच्या नावावर केले होते. म्हणजे कंपनी जरी अभिची असली तर मालक त्यांचे वडीलच आहेत. हळूहळू दीपा रोजचा त्रास करू लागली. रोजची कटकट नको म्हणून अभिने नवीन घर घेतलं आणि दीपासोबत येथे शिफ्ट झाला. बिझनेस चांगलाच वाढत चाललेला होता. पण त्याचं असं वेगळं राहणं त्याच्या आईला काही पटत नाही आणि त्यांनी अभिशी बोलणं बंद केलं. याचाच फायदा दीपाने उचलला. तिने अजून खूप काही अभिच्या मनात भरवलं आणि एक मोठी अट निर्माण झाली त्यांच्यात आणि त्यांच्या आईमध्ये. आज 3 वर्ष झाली या गोष्टीला. दीपा तर निघून गेली, पण या मायलेकांमधील अटी अजूनही तशीच कायम आहे. रिया म्हणाली, काय म्हणजे ते दोघं अजूनही एकमेकांशी बोलत नाहीत? राधिका म्हणाली, नाही, फक्त कामापुरतं बोलतात. रिया म्हणाली, बापरे, कठीण आहे हे सगळं. पण दीपा का निघून गेली? झालं काय होतं नेमकं सगळं? राधिका म्हणाली, दीपा खूप वेगळी होती रिया. तिचं राहणीमान, वागणं सगळंच वेगळं होतं. अभिनही तिला बदलण्याचा प्रयत्न केला नाही. ती कॉलेजला जायची, तिला वाटलं तर मध्ये अभिसोबत ऑफिसलाही जायची. काम तर ती काहीच करायची नाही. सगळ्या कामांसाठी घरात नोकर होते. पाण्याचा ग्लासही तिला हातात मिळायचा. पण एक दिवस अभि आणि तिच्यात खूप मोठा वाद झाला. दीपा म्हणाली, ओढू नकोस अभि, मला नको होतं मूल म्हणून मी आता ते पाडलं. मी आता कुठं कॉलेजच्या 2ऱ्या वर्षाला आहे. माझं करिअर आहे पुढं. मी कसं ते मूल होऊ दिलं असतं? अभि म्हणाला, ओ कम ऑन दीपा, कुठचा विषय कुठं घेऊन जात आहेस तू? मला हे सगळं माहीत आहे.
तुझं शिक्षण, तुझं करिअर याची कल्पना मला पण आहे दीपा. पण तुला मला काही सांगावंसं वाटलं नाही का? तू प्रेग्नेंट आहेस हे पण तू मला सांगितलं नाहीस. तू स्वतःच जाऊन अबॉर्शन करून आलीस. तू कमीत कमी मला हे सांगायला तरी हवं होतं ना दीपा. दीपा म्हणाली, मला गरज नाही वाटली त्याची. माय लाईफ, माय रूल, माय डिसिजन. अभि म्हणाला, हो पण ते मूल तुझ्या एकटीचं नव्हतं, माझं पण होतं. कुठलाही निर्णय घ्यायच्या आधी तू मला सांगायलाच हवं होतं. अभिचा चांगलाच पारा चढलेला होता. दीपा म्हणाली, माझ्यावर जास्त दादागिरी करायची नाही अभि, तू लायकीत राहायचं. आज हे जे काही आहे ना हे तुझ्याकडे, ते माझ्या पप्पांमुळेच आहे. विकत घेतलं आहे माझ्या बाबांनी तुला. रिया म्हणाली, विकत घेतलं आहे म्हणजे? राधिका म्हणाली, अभि आणि दीपाच्या भांडणात आतल्या बऱ्याचशा गोष्टी बाहेर आल्या. रिया म्हणाली, म्हणजे नेमकी कोणत्या? राधिका म्हणाली, आतापर्यंत अभिला वाटत होतं की त्याचा बिझनेस सुरू करायला त्याच्या वडिलांनी त्याला पैसे दिले, पण तसं नव्हतं. अभिच्या वडिलांनी अभिच्याही न कळत दीपाच्या वडिलांकडून त्यांच्या नवीन बिझनेससाठी पैसे घेतलेले होते, 5 करोड. रिया म्हणाली, 5 करोड? राधिका म्हणाली, हो, एवढे पैसे तर त्यांनी अभिला दिले नाही. मोजकेच दिले पैसे त्यांनी आणि बाकी पैसे त्यांच्या खिशात. आणि मग काय, खूप वाद झाले अभिंचे त्यांच्या वडिलांसोबत. आणि या सगळ्या प्रकारानंतर अभि आणि दीपामध्ये आधीसारखं काहीच नव्हतं राहिलं. रोजच्या कटकटीला दोघेही त्रासले होते. आणि मग शेवटी त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दीपा या देशात राहिलीच नाही. हे कॉलेजही तिनं सोडलं. पुढचं शिक्षण घेण्यासाठी ती भारताच्या बाहेर गेली, असं कळत काही दिवसांनी. पण कुठं गेली हे काही माहीत नाही. कदाचित अभिला माहीत असेल. रिया म्हणाली, बापरे, म्हणजे तेव्हापासून अभि सर त्यांच्या आईबाबांशी बोलत नाही, वेगळे राहतात? राधिका म्हणाली, नंतर अभिने दीपाच्या वडिलांचे सगळे पैसे परत केले, अगदी व्याजासकट. पण? रिया म्हणाली, पण? राधिका म्हणाली, पण त्यानंतर त्याने दुसऱ्या कुठल्याही मुलींकडे पाहिलं पण नाही. लग्न तर दूरच, बाकी काहीही असलं तरी त्याचं मनापासून प्रेम होतं दीपावर. कदाचित अजूनही असेलच. रिया म्हणाली, मग त्यांना आता लग्न का करायचं आहे? राधिका म्हणाली, कारण त्याच्या वडिलांनी पुन्हा तोच डाव साधलेला आहे. रिया म्हणाली, म्हणजे कसला डाव? राधिका म्हणाली, अभिच्या वडिलांचा बिझनेस आता पूर्णपणे बुडण्यावर आलेला आहे. त्यांच्या एकंदरी वागण्यामुळं त्यांनी सगळी जुनी विश्वासांची माणसं गमावली. आता त्यांचा हा बुडणारा बिझनेस फक्त 2च माणसं वाचू शकतात. एक म्हणजे अभि. अभिने जर तो बिझनेसही हातात घेतला तर अद्यातच तो बिझनेसही प्रॉफिटमध्ये राहील. पण अभि त्यांच्या वडिलांच्या कुठल्याही बिझनेसमध्ये लक्ष देत नाही. रिया म्हणाली, मग दुसरं कोण? राधिका म्हणाली, दुसरं म्हणजे पूजांचे बाबा. रिया म्हणाली, म्हणून ती अभि सरांना पूजाशी लग्न करायला सांगत आहे तर? राधिका म्हणाली, 7 दिवसांची मुदत दिली आहे त्यांनी अभिला. त्यांच्याकडे 2 पर्याय आहेत. एकतर त्याने 7 दिवसात मुलगी शोधून लग्न करायचं, नाहीतर पूजाशी लग्न करायचं. आणि दोन्हीही गोष्टी नाही जमल्या तर बिझनेस त्यांचे वडील टेक ओव्हर करतील, कारण 70% शेअर तर त्यांच्याकडेच आहेत ना. त्यांना माहिती आहे की अभि काही स्वतःहून लग्न करणार नाही. एकतर त्याला पूजाशी लग्न करावं लागेल, नाहीतर त्याचा बिझनेस वडिलांना द्यावा लागेल. दोन्हीही गोष्टींमध्ये फायदा तर त्यांच्या वडिलांचाच आहे ना. रिया म्हणाली, बापरे, किती भयानक आहे ना हे सगळं. कुठेही वडील आपल्या मुलांशी असं कसं वागू शकतात? माझा तर विश्वासच बसत नाही आहे. राधिका म्हणाली, पण हे खरं आहे. बघ, मला हे सगळं अभिने तुला सांगायला सांगितलेलं होतं. खरं तर तोच तुला हे सगळं सांगणार होता, पण तू त्याच्याशी बोलली नसती. आता निर्णयी सर्वस्वी तुझा असणार आहे रिया. मी तुला काहीही सांगणार नाही आहे. असं कर, तसं कर. मुळात तू तुझा वेळ घेऊन पूर्ण विचार कर, वेदूचा विचार कर. शेवटी तुम्ही दोघी खुश राहणं जास्त महत्त्वाचं आहे. तुला जो काही निर्णय असेल तो अभिला कळव, कारण त्याच्याकडे वेळ खूप कमी आहे. तुझा नकार असेल तर त्याला दुसरा मार्गही शोधावा लागेल ना. चल, मला आकाशचा मेसेज आलेला आहे. तो आला आहे खाली मला घ्यायला. मी निघते. रिया म्हणाली, एक विचारू का राधिका? राधिका म्हणाली, हा बोल ना रिया. रिया म्हणाली, अभि सरांनी लग्नासाठी मलाच का निवडलं? राधिका म्हणाली, याचं उत्तर मलाही माहीत नाही रिया. जमलं तर तुझा निर्णय घेण्याआधी एकदा अभिशी बोलून बघ. आकाश गाडी चालवत होता. राधिका त्यांच्या बाजूला बसलेली होती. शांतच होती ती.
आकाश म्हणाला, हॅलो मॅडम, तू इतकी नाराज का आहेस ग? रिया तुला काही बोलली का? राधिका म्हणाली, नाही, ती काही नाही बोलली. आकाश म्हणाला, मग काय झालं? तुझा चेहरा का असा पडलेला आहे? आणि तू सांगितलं नाही का सगळं रियाला? राधिका म्हणाली, हो, म्हणजे मला अभिने जे काही सांगायला सांगितलं होतं ते मी सगळं सांगितलं. आकाश म्हणाला, मग काय झालं? काय बोलली रिया? तिचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे का? राधिका म्हणाली, तुला वाटत नाही आहे का आकाश, अभि हे खूप चुकीचं करत आहे म्हणून? माझी मैत्रीण खूप साधी आहे. आकाश म्हणाला, कम ऑन राधिका, मला माहीत आहे रिया कशी आहे तर. मी पण चांगलंच ओळखतो तिला. राधिका म्हणाली, मग अभिला सांग ना, त्याला म्हणा नको रियाला लग्नासाठी विचारू म्हणून. आकाश म्हणाला, का पण? राधिका म्हणाली, कारण तुला माहीत आहे ना तुझा मित्र कसा आहे, तो सोडून देईल रियाला. आकाश म्हणाला, असं कसं सोडून देईल? तो काही फसवत नाही आहे रियाला. सरळ लग्नासाठी मागणी घातलेली आहे त्याने. राधिका म्हणाली, हो, पण नुसतं लग्न करून संसार होत नाही ना आकाश, त्यासाठी दोघांमध्ये प्रेम असायला हवं. आकाश म्हणाला, अगं मग होईल ना लग्नानंतर, त्यात काय एवढं? राधिका म्हणाली, असं कसं लग्नानंतर होईल? एका रात्रीत जसं दुधाचं दही होतं तसं प्रेमही होत नाही आकाश. आकाश म्हणाला, हो, पण अरेंज मॅरेज पण होतात ना आपल्या देशात राधिका, विसरली का तू? आणि ते पण टिकतात ना. लग्नाआधी प्रेम असायलाच हवं असं काही नाही. राधिका म्हणाली, हो, पण अभिची प्रेम आणि लग्न याबद्दलची बदललेली मतं तुलाही माहीत आहे ना आकाश. आकाश म्हणाला, व्हॉट रॉंग यू विथ यू राधिका, हा निर्णय रियाचा आहे, तिलाच घेऊ दे. राधिका म्हणाले, हो, मी नाहीच घेत आहे, तिचाच निर्णय आहे तो. पण मला असं मनापासून वाटत आहे तिने अभिला नकार द्यावा आणि राघवचा विचार करावा. आकाश म्हणाला, व्हॉट द हेल, आता हा राघव कुठून आला मध्ये? राधिका म्हणाली, त्याला आवडते रिया, हे त्याचं त्याच दिवशी कळालं होतं ना आपल्याला. आकाश म्हणाला, शट अप राधिका, तोंड बंद कर तुझं. राधिका म्हणाली, मित्रांच्या प्रेमात वेडा झाला आहेस तू आकाश, तुला काय चूक काय बरोबर काहीच कळत नाही आहे. मला फक्त रियाची काळजी वाटत आहे, तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आकाशने गाडी थांबवली. आकाश म्हणाला, घर आलं तुझं. आणि राधिका प्लीज, रियाच्या मनात असं काहीही भरवू नकोस, तिला तिचा निर्णय घेऊ दे. राधिका म्हणाली, डोंट वरी आकाश, मी रियाच्या मनात काहीही भरवणार नाही आहे, ती घेईल तिचा निर्णय. पण मी आता आपल्या नात्यांबद्दल पुन्हा एकदा विचार करणार आहे, नक्कीच करणार आहे. आकाश म्हणाला, व्हॉट राधिका? राधिका ऐकून तर घे माझं. पण राधिकाला काहीच ऐकायचं नव्हतं. ती रागात गाडीतून उतरली. अभिने राधिकाला जे काही रिया सांगायला सांगितलं होतं ते सगळं तिने रियापर्यंत पोचवलं होतं. ती अभिच्या विरोधात काही बोलली नव्हती, पण तिला आतून असं मनापासून वाटत होतं की रियाने त्याला नकार द्यावा, कारण रिया आणि अभि हे समीकरणच तिला पटत नव्हतं. किती वेगळे आहेत ना ते, एकदम विरुद्ध स्वभावांचे. रियासाठी राधिका राघवचा विचार करत होती. अभिचा विचार तर तिच्या आजूबाजूलाही फिरकत नव्हता. अभिचा प्रेमावर विश्वास नव्हता, मग रिया कसं काढेल त्याच्यासोबत आयुष्य? ज्या माणसांचा त्याच्या स्वतःवरच्या आईवडिलांवर विश्वास नाही आहे, तो बायकोवर तरी कसा विश्वास ठेवेल? आणि रिया तरी कशी खुश राहील त्यांच्यासोबत? याचा पूर्ण उलट आकाशला वाटत होतं. त्याला खूप आधीच कळालं होतं की अभिला कुठेतरी रिया भावत आहे ते, आणि रियापेक्षा चांगली मुलगी त्याच्या मित्राला मिळू शकत नाही याची पूर्ण खात्री होती त्याला. त्याला मनापासून वाटत होतं की रियाने अभिला होकार द्यावा, कारण एक रियाच आहे त्याच्या मित्राचं आयुष्य बदलू शकेल असं त्याला वाटत होतं. तिचं त्याच्या बंगल्याचं रूपांतर घरात करू शकेल. वेदूच्या रूपात एक नवीन आनंद त्याच्या घरात येईल. अभिने लग्नासाठी रियाचा विचार केला. हा खरं तर खूप मोठा धक्का होता आकाशसाठी, कारण पैसे देऊन कुठल्याही मुलीशी लग्न करू शकला असता अभि, आणि नंतर काम झालं की तिला सोडूनही देऊ शकला असता. पण त्यांनी तसं नाही केलं. उलट तो रियाशी लग्न करून तिची आयुष्यभर साथ द्यायला तयार आहे. आणि मग आयुष्याच्या या वळणावर कुठेतरी त्याच्या प्रेमही निर्माण होईलच याची खात्री होती आकाशला. अभि त्याच्या रूमच्या बाल्कनीत अस्वस्थपणे फेऱ्या मारत होता. राधिकाने अभिला मेसेज करून सांगितलं होतं की मी तुझं काम केलेलं आहे म्हणून. सांगितलं सगळं रियाला. आता रियाच्या उत्तराची वाट बघायची होती फक्त. एवढा अस्वस्थ अभि आधी कधीच नव्हता झालेला.
खरं तर लग्नासाठी रियाचा विचार जेव्हा त्याच्या मनात आला तेव्हा त्याला त्याचं स्वतःचंच आश्चर्य वाटत होतं. बस त्याच्या नजरेसमोर फक्त रियाच होती. रिया सोडून दुसऱ्या कुठल्याही मुलाचा विचार त्याच्या मनात येत नव्हता. इतक्या लवकर रिया उत्तर देणार नाही, ती विचार करायला थोडा वेळ घेईल हेही त्याला माहीत होतं. आणि तेही बरोबरच आहे म्हणा, त्याला घाई करायचीच नव्हती. पण इकडे रियाच्या मनात मात्र खूप गोंधळ चालू होता. लग्न या बाबतीतील कधी विचारच नव्हता केला ना तिने. तिचं आयुष्य फक्त वेदूभोवतीच फिरत होतं. आणि आता अचानक अभिने तिला मागणी घातली. तिचं पहिलं उत्तर तर नाहीच होतं. पण आता इतकं सगळं माहिती पडल्यावर तिला कळत नव्हतं काय करावं ते. आणि त्यात कविताबाईंचं बोलणं तिला खूप लागलेलं होतं. ती मतलबी नाही आहे, ती फक्त स्वतःचा विचार करती. हे जे काही ती करत आहे हे सगळं वेदूसाठीच तर करत आहे ना. पण वेदूलाही वडील हवे असतील तर, याचा तर तिने कधी विचार केलाच नाही. तिला जर उद्या चालून वडील हवे असतील तर, बाकी सगळ्या मित्रमैत्रिणींचे बाबा बघून तिलाही बाबांसोबत राहायचं असेल तर. आणि तिने मला विचारलं माझे बाबा कोण आहेत तर काय सांगणार मी तिला. अभिशी लग्न केलं तर वेदूलाही बाबा भेटतील, पण फक्त नात्याने. वडील बनून काय फायदा ना. अभि वडिलांसारखी माया लावतील का वेदूला? नाही. कसं शक्य आहे? असं कोणी अचानक कोणाचे वडील नाही होत, पण कालांतराने होईल त्यांच्या मनात ते नातं निर्माण. आणि सध्या त्यांना मदतीची गरज आहे, नाहीतर त्यांचा बिझनेस त्यांच्या हातातून जाईल. पण कोणाला मदत करायची म्हणून काय त्यांच्याशी सरळ लग्न करायचं? नाही. पण आईचं काय? तिला काय सांगू? मी जर अभिला नाही म्हटलं तर ती दुसरा कुठला मुलगा घेऊन येईल लग्नासाठी. काय करावं काय नाही काहीच कळत नव्हतं तिला. 3 दिवस तर असेच निघून गेले. कविताबाई तर तिच्याशी बोलत नव्हत्या. आणि इकडे अभिचे वडील मात्र खुश होते, कारण अजून अभिचं उत्तर आलेलं नव्हतं. म्हणजे पूजाशी लग्न करण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नव्हता. आकाशही रियाशी बोलत होता. वेदूची पूर्ण जबाबदारी अभि घेईल, तो तिला छान प्रकारे सांभाळेल याची हमी तो देत होता. राधिकाशी बोलत रिया 2-3 वेळा, पण राधिकाने आवर्जून तिला कुठलाही सल्ला द्यायचा टाळला होता. कारण अभिच्या बाजूने तिला बोलायचंच नव्हतं. आणि त्याच्या विरोधात बोलून तिला आकाशचा अजून राग ओढून घ्यायचा नव्हता. आधीच आकाश तिच्याशी बोलत नव्हता. रियाचं काही उत्तर येत नाही आहे म्हणून आकाशला आता काळजी वाटायला लागलेली होती. आकाश म्हणाला, अभि मला नाही वाटत रिया हो म्हणेल. आजचा 4था दिवस आहे, वेळ नको घालू वाया. आपण दुसरी मुलगी बघूया. अभि म्हणाला, नाही, त्याची काही गरज नाही आहे. आकाश म्हणाला, म्हणजे रियाचा होकार आला का? अभि म्हणाला, नाही आकाश, अजून नाही आला. आणि आला असता तर मी तुला सांगितलं नसतं का? आकाश म्हणाला, मग तू दुसरी मुलगी बघितली का? अभि म्हणाला, नाही आकाश, दुसरी मुलगी का बघायची? आपण रियाला विचारलेलं आहे ना. आकाश म्हणाला, अरे पण अजून तिचा होकार तरी कुठे आला? अभि म्हणाला, पण नकार तरी कुठे आला? आकाश म्हणाला, आणि तिचा नकार आला तर? अभि म्हणाला, मग बघू दुसरा कुठला तरी मार्ग निघतो की काय ते. आकाश म्हणाला, म्हणजे रिया नाही तर दुसरी कुठलीच मुलगी नाही का? आकाश त्याच्या प्रश्नावर अभि चुपच बसला. खरंच रिया सोडली तर दुसरी कुठलीच मुलगी नाही. आणि हे असं का? याचं उत्तर तर त्यालाही माहिती नव्हतं. आकाश म्हणाला, प्रेमात पडलास तिच्या. अभि म्हणाला, ओह कम ऑन आकाश, प्रेम नाही, पण रिया इज परफेक्ट. म्हणजे ती खूप इनोसेंटली आहे, तिला पॉलिटिक्स नाही जमत. आकाश म्हणाला, यू आर राईट. पण मग जर तिचा नकार आला तर काय करायचं आपण? बिझनेस हातातून निघून जाईल आपल्या. अभि म्हणाला, असा कसा हातातून बिझनेस निघून जाईल आकाश? आपण लीगल ॲक्शन घेऊ ना. आकाश म्हणाला, स्वतःच्या वडिलांनाच कोर्टात खेचणार आहेस का तू? अभि म्हणाला, दुसरा पर्याय आहे का आपल्याकडं? म्हणजे मी खूप शांततेत हे सगळं प्रकरण हाताळायचा प्रयत्न करत आहे. रिया जर हो म्हणाली तर अशी वेळच येणार नाही. नाहीतर बघूया. रिया ऑफिसला तर आली होती, पण तिचं कामात काही लक्ष लागत नव्हतं. तिच्या घरातील वातावरण पूर्णपणे बिघडलेलं होतं. तिची आई तिच्याशी बोलत नव्हती. वेदूला तर कळत नव्हतं नेमकं झालं काय आहे ते म्हणून. शेवटी रियाने आज अभिशी बोलायचं ठरवलं. किती वेळा असं तिसऱ्या कुठल्या व्यक्तींच्या मार्फत बोलणार होते ते. त्यांना समोरासमोर काही गोष्टी बोलायची अत्यंत गरज होती. आकाश आणि अभि बोलतच होती की रिया तिथे आली. रिया म्हणाली, माय कमिन सर? अभि म्हणाला, यस कमिन. रिया म्हणाली,
सर ही फाईल रेडी आहे आणि 1 तासात तुमची मीटिंग आहे मिस्टर शर्मासोबत. ते येतीलच आता. अभि म्हणाला, ओके नो प्रॉब्लेम. इज एव्हरीथिंग इज सीट. रिया म्हणाली, यस. अभि म्हणाला, मी येईल वेळेवर. रिया म्हणाली, ओके. रियाला खरं तर आणखीन बोलायचं होतं अभिशी, पण सुरुवात कशी करावी हेच तिला कळत नव्हतं. तिच्या चेहऱ्यांवरील ताण अभिला बरोबर कळालेला होता. अभि म्हणाला, ही प्रॉब्लेम आहे का मिस रिया? रिया म्हणाली, ते मला तुमच्यासोबत बोलायचं आहे, काहीतरी पर्सनल. अभि म्हणाला, ओ ओके. रिया म्हणाली, नो अभि, तुम्हाला काहीच माहिती नाही. अभि म्हणाला, आपल्या लग्नाबद्दल बोलत आहात का तुम्ही? रिया म्हणाली, यस. अभि म्हणाला, ही जागा नाही आहे लग्नानंतरच बोलण्याकरिता. आपण मीटिंग संपल्यावर कॉफी प्यायला जाऊ, तिथे डिस्कस करूया. रिया म्हणाली, ओके. अभि रियाला त्यांच्या ऑफिस जवळच्या एका कॉफेमध्ये घेऊन आला. त्याने दोघांसाठी कॉफी ऑर्डर केली. अभि म्हणाला, बोला, काय बोलायचं होतं तुम्हाला? रिया म्हणाली, मला असं वाटत आहे की काही असे मुद्दे सरळ तुमच्याशी बोलावे. अभि म्हणाला, बरोबर आहे. काहीही शंका असेल तर ती निसंकोचपणे विचारा. रिया म्हणाली, सर समजा जर मी तुमच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला तर याची काय खात्री आहे की तुम्ही हे लग्न शेवटपर्यंत टिकवाल? प्रश्न फक्त माझा नाही आहे, वेदूचा पण आहे. आणि जर मी तुमच्याशी लग्न केलं तर तिच्या आयुष्यातही खूप मोठा बदल होईल. उद्या चालून जर आपल्याला हे नातं पुढं नाही नेता आलं तर, किंवा तुमचं मत बदललं तर याचा परिणाम वेदूवर होऊ शकतो ना. आणि तो कसा होईल हेही नाही सांगता येणार. अभि म्हणाला, मला तुमची काळजी अगदी समजत आहे मिस रिया, पण तुमच्याशी लग्न केल्यावर वेदू माझी पण मुलगी होईल आणि माझ्या मुलीची काळजी मी नाही घेणार तर कोण घेणार? आणि हो, मला माहीत नाही पुढं चालून आपलं नातं कसं राहील, पण हो, मी हे नक्की सांगू शकतो की माझं आणि वेदूचं नातं मात्र खूप चांगलं राहील. हवं तर मी आपल्या लग्नानंतरच लगेच वेदूच्या नावावर काही प्रॉपर्टी करून देतो. रिया म्हणाली, पुन्हा तेच, मी पैशांबद्दल बोलत नाही आहे. अभि म्हणाला, आय नो मिस रिया, मी तुम्हाला शुअर करण्यासाठी करतोय. रिया म्हणाली, जर मी तुमच्याशी लग्न केलं तर मला तुमच्या घरी राहावं लागेल. अभि म्हणाला, बरोबर. रिया म्हणाली, मग आई पण माझ्यासोबत राहील. अभि म्हणाला, हो, मी तसं ते गृहीत धरलेलंच होतं आधीपासून. त्यांना असं एकटं कसं सोडणार आपण? रिया म्हणाली, आणखीन एक विचारायचं होतं. अभि म्हणाला, विचारा ना. रिया म्हणाली, तुमच्या लग्नानंतर बायको म्हणून माझ्याकडून काय अपेक्षा असतील? अभि म्हणाला, नाही, माझ्या तुमच्याकडून काहीच अपेक्षा नाही आहेत. रिया म्हणाली, सर मी स्पष्टच बोलते. मी सून म्हणून सगळी कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न करेल, पण मी बायको म्हणून तुमच्या किती अपेक्षा पूर्ण करू शकेल मला नाही माहिती. लग्न तर मला करायचं नव्हतं, तो विचारच नव्हता माझ्या मनात. आणि प्रेम माझे एकदा करून झालेलं आहे, आता पुन्हा नाही करायचं आणि तशी इच्छाही नाही आहे. अभि म्हणाला, मी अगदी समजू शकतो. प्रेम लग्न हे मलाही करायचं नव्हतं, पण आता काय करणार, वेळच तशी आलेली आहे आणि माझ्या तुमच्याकडून तशा काहीच अपेक्षा नाही आहेत. आणि वेदूची तुम्ही अजिबात काळजी करू नका, एकदम निश्चिंत राहा. आता तिची सगळी जबाबदारी माझी राहील. एक वडील म्हणून मला जे जे काही करता येईल ते सगळं मी करेल, नॉट ओन्ली फायनान्शियल, इमोशनल ऑल्सो. रिया म्हणाली, मला काहीच कळत नाही आहे. अभि म्हणाला, मिस रिया, तुम्हाला जेवढा टाईम लागतो तेवढा घ्या. कुठल्याही दडपणाखाली निर्णय घेऊ नका. तुम्हाला मनापासून जे वाटत असेल तेच करा. मनाविरुद्ध कुठलाही निर्णय घेऊ नका. आणि एक लक्षात घ्या मिस रिया, जरी तुमचा नकार असेल तरी माझी काहीच हरकत नसेल. आपल्यात काहीही बदलणार नाही आणि ही गोष्ट कुणाला कळणारही नाही. तुम्हाला माझ्याकडून कधीच काहीही त्रास होणार नाही. रियाच्या डोळ्यातील गोंधळ आणि मनातील गुंता या सगळ्यांमुळे आलेला ताण तिच्या चेहऱ्यांवर साफ दिसत होता. तिने अगणितपणे तिचे डोळे मिटले. आता रोजचा हा ताण तिला नकोसा वाटत होता. काहीतरी निर्णय तर घ्यावाच लागणार होता ना. होकार नाही तर नकार, उत्तर काही असो, त्याला सांगावं तर लागणारच होतं ना. तिच्या चेहऱ्यांवरील बदलणारे भाव अभि शांतपणे बघत होता. रियाला हा तोडगा लवकरात लवकर सोडवायचा होता. शेवटी तिने तिच्या आईचा आणि वेदूंचा विचार केला आणि मनाशी काहीतरी ठाम करून तिने डोळे उघडले. अभि तिच्याकडे बघत होता. तिच्या डोळ्यातील भाव जाणण्याचा असफल प्रयत्न करत होता.
कारण त्याला ते जमतच नव्हतं. तिच्या मनात नेमकं काय चालू आहे हे काही त्याला कळत नव्हतं. रिया म्हणाली, माझा निर्णय झालेला आहे, बस. अभिला आता खूप टेन्शन आलेलं होतं. तो चेहऱ्यावर दाखवत नव्हता, पण आतमध्ये त्याला असं खूप सारं वाटत होतं की तिचा होकार असावा. मनाला खंबीर करून तो तिचं उत्तर ऐकायला तयार झाला. रिया म्हणाली, मी लग्नाला तयार आहे. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.